नमस्कार मित्रांनो, आज काय नवीनच्या आपल्या सिरीजमधल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तर ट्रेनिंगचा तिसरा दिवस होता म्हणून मस्त असं रेडी झालो आणि निघालो मी नाश्ता करायला. तर आज नाश्त्यामध्ये घेतले होते फ्रूट्स, त्यासोबत आज खिचडी होती आणि डोसा घेतला. तर आज बोललो काहीतरी वेगळा असा ट्राय करू. मग भरपेट असा नाश्ता केला आणि मग निघालो आम्ही आमच्या ऑफिसला. तर मध्ये रस्त्यामध्ये इथे बाळराजेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग दर्शन घेऊन आता पुढे आम्ही प्रवास सुरू केला. तर ट्रॅफिक पण खूप होती आज, त्यामुळे आम्हाला बराच उशीर लागला पोचायला. असं करत करत आम्ही पोचलो आता इथे ऑफिसच्या जवळ. तर ऑफिसच्या जवळ पोचल्यावरती आज माझ्यासोबत अजून एक नवीन मित्र झाला. तर हे बघा, हे मागे रुद्रसोबत जो चालतो आहे तर तो नवीन मित्र आहे. तर त्याचं नाव अभिनव आहे. तर आम्ही मस्त अशा गप्पा गोष्टी करत करत ऑफिसला पोचलो. दिवसभर ट्रेनिंग अटेंड केलं. दुपारी सगळे लंचला निघून गेले, पण माझा लॅपटॉप चालू होत नव्हता म्हणून मग ते मी बघत बसलो आणि नंतर थोड्या वेळात लॅपटॉप पण चालू झाला. आज दिवसभर खूप हेक्टिक होतं. तर सगळं ट्रेनिंग वगैरे संपवून मग ह्या अभिनव भाईशी गप्पा मारत मग रिक्षा पकडली आणि मग तिथून परत मग हॉटेलकडे निघालो. तर सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त लागतं. एक 3 ते 4 किलोमीटरलासुद्धा आम्हाला अर्धा पाऊण तास लागला. तसं करत आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला. तर हॉटेलला गेल्यावर ते सगळे एकदम थकलेले आणि मी ह्या हॉटेलची रूम तुम्हाला दाखवलीच नाही, तर तीसुद्धा दाखवतो. तर मी असंच गप्पा गोष्टी करत चाललेलो तेव्हा भाऊ यूट्यूब चॅनेल ओपन केला आणि बोलला की थांब, तुला आता मी सबस्क्राईब करतो. आणि तो लिफ्टमध्येच व्हिडिओ सर्च करायला लागला. तर बघा, हे आपल्या आधीचे व्हिडिओज होते. तर हे तो अहमदाबादमधले व्हिडिओज बघत होता आणि हा आपल्या यूट्यूब चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनसुद्धा प्रेस केलं. तर तुम्हीसुद्धा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, आता आमची ही पुढे रूम बघा कशी आहे ती. तर ही रूम ओपन केली तर या साईडला इथे अशी कबडला छोटी अशी मिरर होती. तर तिथून मग आतमध्ये गेल्यावरती इथे असं बेड वगैरे होता आणि या साईडलासुद्धा एक मोठी मिरर आहे. परत इथून पुढे गेल्यावरती इकडे समोर मेट्रोचं काम चालू आहे आणि या विंडोवरती बघा काय लिहिलं आहे की उंदीर, माकड नाही तर पक्षी हे आतमध्ये येऊ शकतात. तर माकड इथे कुठून येईल ह्याचा मी विचार करत बसलो. बोललो की जाऊ दे आता. उद्या आमची टेस्ट होती, त्याच्यामुळे मग आम्हाला खूप अभ्यास करायचा होता. तर आजच्या दिवसामध्ये आम्ही जेवढं काही शिकलेलो आहे मागच्या 4 दिवसामध्ये ते सगळं आम्ही स्टडी करत बसलो. आणि चला मग आता भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.